एका व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना अटक होण्याची शक्यता आहे। या खंडणी आणि धमकावल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलाय। याआधीच 2 सुनावणी दरम्यानच न्यायालयानं याचिकेवर सुनावणी घेत उदयनराजे भोसलेंना दिलासा देण्यास नकार दिला होता। न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली असून याआधी सातारा सत्र न्यायालयानं उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता। त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती। तर हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे ते एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 23 मार्च 2017 ला खासदार उदयनराजेंसह 9 जणांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केलाय। लोणंदमधल्या सोना एलाइज कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांनी साताऱ्यामध्ये हा गुन्हा दाखल केलाय। खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी राजकुमार जैन यांची तक्रार आहे। अशोक सावंत, रणजित माने, सुकुमार रासकर, धनाजी धायगुडे, राजकुमार गायकवाड आणि अविनाश सोनवले, ज्ञानेश्वर कांबळे आणि योगेश बांदल यांना या 9 जणांना पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली। सातारा सत्र न्यायालयानं उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला। अटकपूर्व जामीन नाकारल्यानं उदयनराजे 4 महिने अज्ञातवासात आहेत। 19 जुलै 2017 ला मुंबई हायकोर्टानं आता उदयनराजेंचा जामीन फेटाळलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।